नमस्कार बंधू भगिनींनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या म्हणजे जयंतीच्या निमित्ताने यापूर्वी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जीवनचरित्र थोडक्यात पाहिलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी 50 पेक्षा अधिक ग्रंथ लिहिल्याबद्दल मी आपल्याला सांगितलं होतं आणि त्यांच्या काही ठळक ग्रंथांचा उल्लेखही आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे ऐकलेला असेल। त्यांनी जे काही भजनं लिहिली, जी काही सामूहिक प्रार्थना लिहिल्या, त्या जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच त्यांचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ जो मानला गेलेला आहे तो आहे ग्रामगीता। आणि या ग्रामगीतेच्या संबंधाने आपण इथून पुढे काही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा हा विचार, ग्रामगीतेतला विचार, ग्रामगीतेतून ग्रामविकास किंवा मानव विकास त्यांना कशा पद्धतीचा अभिप्रेत होता याचा विचार आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यातला हा पहिला व्हिडिओ आपण ग्रामगीतेच्या संबंधानं या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो आहोत। तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा आणि ग्रामगीतेचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्यावा अशी मी आपल्याला पहिल्यांदाच मनपूर्वक विनंती करतो। व्हिडिओला प्रारंभ करण्यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो। आपल्या सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्र ही संत भूमी म्हणून ओळखली जाते, कारण याच भूमीमध्ये अनेक संतांचा जन्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये वारकरी संप्रदायातील संत निवृत्तीनाथ, संत नामदेव, संत ज्ञानदेव, ठीक आहे, संत एकनाथ, संत तुकाराम पासून ते शेवटी निळोबारायांच्या पर्यंतची परंपरा आपल्याकडे संतांची सांगितली गेलेली आहे। चक्रधर स्वामी असतील, समर्थ रामदास स्वामी असतील, असे कितीतरी संत आपल्याला या ठिकाणी चोखोबाराय पासून विविध जाती धर्मांच्या मध्ये संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याकडे संतांच्या एक दोन परंपरा सांगितल्या गेलेल्या आहेत। दुसरी परंपरा म्हणजे राष्ट्रसंतांची एक परंपरा आपल्याकडे सांगितली गेलेली आहे, ज्यांनी देश आणि देव या दोघांच्या मध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला त्यांना आपण राष्ट्रसंत असं म्हणतो। राष्ट्रसंतांच्या दृष्टीनं देश हाच देव असतो आणि देशातील जनता हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं आराध्य दैवत असतं। अशा पद्धतीनं ते जी भक्ती करतात अशा संतांना आपल्याकडे राष्ट्रसंत म्हटलं गेलेलं आहे। आणि या राष्ट्रसंतांच्या परंपरेमध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा उल्लेख आपण करतो, राष्ट्रसंत भगवान बाबांचा उल्लेख केला जातो। अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा उल्लेख केला जातो आणि ज्यांच्याबद्दलचा आपण विचार करतो आहोत ते तुकडोजी महाराज यांचाही आपण राष्ट्रसंत म्हणून निश्चितपणे उल्लेख करतो। तर अशी ही राष्ट्रसंतांची परंपरा आपल्याकडे होऊन गेलेली आहे। संत मुळात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराये जन जड जीव अशा प्रकारचा उल्लेख संतांनी संतांच्या अवतारित होण्याच्या पाठीमागची भूमिका विशद करताना केलेला आहे। संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की बुडत हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून ये। कशासाठी या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये कळवळा येतोय की हे जन जे बुडत चाललेले आहेत अज्ञानामध्ये, अविवेकामध्ये, असत्यामध्ये, हे की नाही, यामध्ये जे बुडत चाललेले लोक आहेत त्या बुडत जाणाऱ्या लोकांना बुडताना आम्हाला पाहवत नाहीये आणि या बुडता व्यक्तींना पुन्हा वर काढावं यासाठीच आमचा जन्म आहे असं देखील ते सांगतात। एका ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणाले की अर्भकाचे साथी पंथे हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी। मुळात शिक्षक जो पाटी हातामध्ये घेतो आणि त्याच्यावरती अक्षर लिहितो याचा अर्थ त्या शिक्षकाला त्या ज्या काही वर्णमाला आहे ती येत नाही का? त्याला पाटी घ्यायची गरज आहे का? नाही आहे, कारण मुळात तो शिक्षित आहे, तो गुरुजी आहे, परंतु तो पाटी कशासाठी घेतो? अर्भकाचेसाठी। विद्यार्थी, छोटा मुलगा तो शिकावा, तो ज्ञानी व्हावा, त्याच्यामध्ये ज्ञानाचा उदय व्हावा यासाठी जसा शिक्षक हातामध्ये पाटी घेऊन लहानावणी लहान होतो तसे संत म्हणतात आम्ही देखील हे जग जे बुडत चाललंय, लोक जे अज्ञानामध्ये पचत पडले आहेत त्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी
आम्ही अवतरित होत असतो असा विचार मांडला गेलेला आहे। मला असं वाटतं की तशाच प्रकारे लौकिक अर्थानं काहीही शिक्षण नाही। मी मागे सांगितलं की 3री पर्यंत शिक्षण आहे संत तुकडोजी महाराजांचं, परंतु कार्य मात्र एखाद्या अवतारी पुरुषा इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। इतरांच्या आपल्या स्वतःच्या आचरणातनं इतरांची उन्नती साधण्यासाठीचे संत काम करत असतात आणि हे संत स्व आचरणातनं आधी केले मग सांगितले, हे तर संतांच्या बाबतीमध्ये ठरलेलंच असतं की ते आधी करतात आणि नंतर सांगण्याचा प्रयत्न करतात। केवळ वर्ततातच असं नाही, वर्तुनी दाविती जना असं म्हटलं गेलेलं आहे। परंतु त्याचबरोबर संतांनी केवळ वर्तनच करून समाजाच्या पुढे आदर्श ठेवला असं नाही, तर संतांनी अनेक रचना रचल्या ज्या की संतांच्या शरीरानं जाण्याच्या नंतर देखील आजही आपल्याला मार्गदर्शन करताना दिसून येतात। मग ते संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, चांगदेव 65 असेल की हरिपाठ असतील किंवा त्यांनी लिहिलेल्या अनेक रचना अभंगाच्या माध्यमातून असतील। संत नामदेवांची गाथा आहे, संत तुकारामांची गाथा आहे, संत एकनाथ महाराजांनी तर विविध प्रकारचे साहित्य प्रकार या ठिकाणी प्रबोधनाच्या निमित्तानं वापरले। मग ते भारुड आहे, गवळण आहे, एकनाथी भागवत त्यांनी लिहिलेलं आहे, भावार्थ रामायण त्यांनी लिहिलेलं आहे। म्हणजे अनेक संतांनी जनप्रबोधन करण्यासाठी आणि जनांच्या मनामध्ये एका अर्थाने त्याची आत्मिक उन्नती होण्यासाठी अनेक ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथांच्या मधून आजही संत आपल्याला जिवंत असलेले पाहायला मिळतात। तशाच पद्धतीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वआचरणातनं या ठिकाणी अनेक ग्रंथ या ठिकाणी लिहिले। त्यातील त्यांचा महत्वाचा ग्रंथ म्हणजे ग्रामगीता आहे। मला हे प्रामुख्याने आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं पाहिजे। आणि अशा प्रकारचे हे जे ग्रंथ ग्रामगीता आहे, आपल्याला माहित असेल की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा कार्यकाळ तो आहे की ज्या कालावधीमध्ये इंग्रजांची सत्ता भारतीयांच्यावरती होती। भारतीय लोक गुलामीचं जीवन जगत होते, पारतंत्र्यामध्ये होते। या पारतंत्र्यातल्या भारतीय लोकांना स्वातंत्र्याकडे घेऊन जाण्यासाठी त्यांच्यामध्ये नवचेतना निर्माण करणं तत्कालीन प्रबोधनकारांचं, संतांचं, महंतांचं महत्वाचं काम होतं। म्हणून राष्ट्रसंत गाडगे महाराज असतील की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, यांनी केवळ देवाची भजनं आळवली नाहीत, केवळ डोळे बंद करून एका रूम मध्ये नामस्मरण करत बसले नाहीत, तर त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये देखील अनेक रचना रचलेल्या आपल्याला दिसून येतात। आणि त्यामुळे नागपूर आणि रायपूरच्या जेलमध्ये मी पूर्वचरित्रामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे की तुकडोजी महाराजांना जेलमध्ये देखील राहावं लागलेलं आहे। तर या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी, इंग्रजांच्या गुलामीतून बाहेर काढण्यासाठी देखील त्यांनी लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती आपल्याला माहित असेल की राष्ट्रपिता महात्मा गांधींचा प्रभाव या ग्रामगीतेच्या संबंधाने तरी निश्चित दिसतो। कारण महात्मा गांधींचा महत्वाचा नारा कोणता होता, तर खेड्याकडे चला। जोपर्यंत या देशातला खेड्याचा विकास होणार नाहीये तोपर्यंत या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकणार नाहीये। कारण जवळपास या देशातला सर्वाधिक जनसमुदाय हा खेड्यामध्ये राहतो आणि त्यामुळं खेड्याचा विकास होणं अत्यंत महत्वाचा आहे। हा विचार महात्मा गांधींनी आयुष्यभर मांडला। तोच विचाराचा धागा धरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी देखील ग्राम विकासाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून त्यांनी ग्राम विकासाला अत्यंत महत्वाचं मानलं आणि हाच विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ग्रामगीता साकार केलेली आपल्याला दिसून येते आहे। आपल्याकडं जशी भगवद्गीता आहे महत्वाची मानली जाते, त्याच धर्तीवरती ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रचलेली आहे। भगवद्गीतेला आपण अनन्यसाधारण महत्व दिलं। मला असं वाटतं की तितकंच महत्व आपण खरं तर ग्रामगीतेला देखील दिलं पाहिजे। कारण भारत हा ग्रामीण भागामध्ये वसलेला देश असल्यामुळं
ग्रामाचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर या ग्रामगीतेची पारायण सामुदायिकरित्या अखंड हरिनाम सप्ताह असेल किंवा अन्य वेळेला आपण केली पाहिजेत आणि या ग्रामगीतेतला विचार समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं। ग्रामगीता या ग्रंथाचं प्रथम प्रकाशन 1955 ला झालेलं आपल्याला दिसून येतं। या ग्रंथाचं प्रकाशन प्रथम कधी झालं तर 1955 ला, म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर एकदम पहिल्याच दशकामध्ये या ग्रंथाची निर्मिती किंवा प्रकाशन झालेलं आपल्याला दिसून येतं। आता या ग्रंथाचा एक फार खोलातला विचार आपण पुढे बघूया। वर या ग्रंथाबद्दलची थोडीशी संक्षिप्ताने माहिती घेऊया। या ग्रंथामध्ये एकूण 41 अध्याय आलेले असून त्यात जवळपास 4674 ओवे आलेले आहेत। या ग्रंथामध्ये किती ओवे आलेले आहेत? 4674 ओवे आलेले आहेत आणि या ग्रामगीतेमध्ये एकूण 41 अध्याय असलेले आपल्याला दिसून येतात। 20,000 चरणे आणि 8 पंचके आपल्याला इथं पाहायला मिळतात। किती पंचक आहेत? 8 पंचक आहेत। एक पंचक मध्ये 5 अध्याय आहेत, तर 8 पंचे 40। शेवटच्या पंचकामध्ये 6 अध्याय आल्यामुळं एकूण अध्याय हे 41 असलेले आपल्याला दिसून येतात। या जर पंचकांच्या संबंधाने विचार करायचा ठरवला तर एका पंचकाबद्दल देखील आपल्याला या ठिकाणी विस्ताराने विचार करता येण्यासारखा आहे आणि तो विचार मी या ठिकाणी मुद्दाम आपल्या समोर ठेवणार आहे। पहिलं जे पंचक आलेलं आहे त्या पंचकाचं नाव आहे सद्धर्म पंचक आणि या संधर्म पंचकामध्ये जे 5 अध्याय आलेले आहेत ते कोणते कोणते 5 अध्याय आहेत? पहिला अध्याय आहे देवदर्शन, दुसरा अध्याय धर्माध्ययन, तिसरा अध्याय आश्रम धर्म, चौथा अध्याय आहे संसार परमार्थ आणि 5वा अध्याय आहे वर्ण व्यवस्था। तर अशा पद्धतीनं सद्धर्म पंचकामध्ये एकूण 5 अध्याय आलेले आपल्याला दिसून येतात। आता दुसरं जे पंचक आहे त्याचं नाव आहे लोकवशीकरण पंचक। दुसरं पंचक कोणतं आहे? तर लोकवशीकरण पंचक नावाचं हे दुसरं पंचक असून या पंचकामध्ये संसर्ग प्रभाव हा एक अध्याय आलेला आहे, आचार प्राबल्य हा दुसरा अध्याय आलेला आहे, प्रचार महिमा हा तिसरा अध्याय आलेला आहे, सेवा सामर्थ्य हा चौथा अध्याय आलेला आहे आणि संघटन शक्ती हा 5वा अध्याय आलेला आपल्याला दिसून येतो। हे आहे दुसरं पंचक। त्यानंतर जे तिसरं पंचक आपल्याला ग्रामगीतेमध्ये दिसतं ते म्हणजे ग्राम निर्माण पंचक। कोणतं पंचक आहे? ग्राम निर्माण पंचक। आणि या ग्राम निर्माण पंचकामध्ये त्यांनी ग्राम रक्षण नावाचा अध्याय लिहिलेला आहे, ग्राम शुद्धी नावाचा अध्याय लिहिलेला आहे, ग्राम निर्माण कला नावाचा अध्याय लिहिलेला आहे, ग्राम आरोग्य आणि गोवंश सुधार अशा प्रकारचे 5 अध्याय या ग्राम निर्माण पंचक जो तिसरं पंचक आलेला आहे ग्रामगीतेमध्ये त्यात आलेले आपल्याला दिसून येतात। चौथं जे पंचक आहे त्या पंचकाचं नाव आहे दृष्टी परिवर्तन पंचक। कोणतं पंचक? दृष्टी परिवर्तन पंचक। आणि या पंचकामध्ये जे 5 अध्याय आलेले आहेत ते वेश वैभव, गरिबी श्रीमंती, श्रम संपत्ती, जीवन शिक्षण आणि महिलोन्नती अशा प्रकारचे हे 5 अध्याय या दृष्टी परिवर्तन पंचकामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात। 5वं जे पंचक आलेलं आहे त्याला म्हणतात संस्कार शोधन पंचक। 5वं पंचक कोणतं आलेलं आहे? संस्कार शोधन पंचक। आणि यामध्ये वैवाहिक जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा मेळे आणि देव देवळे या प्रकारचे 5 अध्याय आलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर ग्रामगीतेमध्ये जे 6वं पंचक आलेलं आहे त्याचं नाव आहे प्रेम धर्म स्थापन पंचक। कोणतं पंचक आहे? प्रेम धर्म स्थापन पंचक। आणि यामध्ये जे अध्याय आलेले आहेत ते आहेत मूर्ती उपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना व विश्वधर्म, दलित सेवा आणि भजन प्रभाव असे 5 अध्याय या ठिकाणी प्रेम धर्म स्थापन पंचकामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात। 7वं जे पंचक ग्रामगीतेमध्ये आलेलं आहे त्याचं नाव आहे देवत्व साधन पंचक। कोणतं? देवत्व साधन पंचक नावाचं हे 7वं पंचक आलेलं आहे
आणि या पंचकामध्ये संत चमत्कार, संत स्वरूप, अवतार कार्य, प्रारब्धवाद आणि प्रयत्न प्रभाव असे 5 पंचक आलेले आपल्याला दिसून येतात. आणि या ग्रामगीतेतलं शेवटचं म्हणजे 8वं पंचक आहे, ज्याला आदर्श जीवन पंचक असं म्हटलं गेलेलं आहे. कोणतं पंचक आहे? आदर्श जीवन पंचक नावाचं हे शेवटचं 8वं पंचक असून या पंचकामध्ये पंचक जरी म्हटलं असलं 5 अध्याय जिथं असतात त्याला पंचक म्हटलं गेलेलं आहे, पण इथं खरं तर 6 अध्याय आलेले आहेत. त्यामध्ये जीवन कला, आत्मानुभव, ग्राम कुटुंब, भूवैकुंठ, ग्रामाध्ययन आणि शेवट ग्रंथ महिमा. ग्रंथाध्ययन आणि ग्रंथ महिमा. तसं तर आपण ग्रंथाध्ययन आणि ग्रंथ महिमा, ग्रंथ हा विषय एकच आल्यामुळं याला पंचक सुद्धा म्हणायला काही अडचण नाही. कोणते कोणते आहेत पुन्हा एकदा ऐका. जीवन कला, आत्मानुभव, ग्राम कुटुंब, भूवैकुंठ आणि ग्रंथाध्ययन, ग्रंथ महिमा अशा प्रकारचे 5 पंचक या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी या ग्रामगीतेमध्ये एकूण 8 पंचक आलेले आहेत आणि 41 अध्याय कुठल्या कुठल्या पद्धतीचे कोणत्या कोणत्या पंचकामध्ये कसे आलेले आहेत याचा विचार या ठिकाणी आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुढे आपल्याला काय पाहता येतं? महाराजांनी ही ग्रामगीता कुणाला अर्पण केलेली आहे? आपल्याला बऱ्याच वेळेस असं विचारलं जाऊ शकतं की ग्रामगीता त्यांनी कुणाला अर्पण केलेली, जसं की आपण संविधान कुणाला अर्पण केलं याबद्दलचा प्रश्न मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तसं या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ कुणाला अर्पण केला? तर त्याचं उत्तर असं आहे की त्यांनी हा ग्रंथ ग्रामदेवतेला अर्पण केलेला आहे. कुणाला अर्पण केलेला आहे? तर ग्रामदेवतेला अर्पण केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची अर्पण पत्रिका कशी आहे बघा, म्हणजे निश्चितपणे आपल्या लक्षात येईल की राष्ट्रसंत कशा पद्धतीचा विचार इथं करतात. ते म्हणतात, माझा देव साधना रूपाने देवळात वा वनात, माझा देव साधना रूपाने देवळात वा वनात असला तरी अनुभव रूपाने तो मनात वा चिंतनात असला तरी कार्य रूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे हीच माझी दैवते आहेत. माझं दैवत कोण आहे? तर विस्तीर्ण रूपानं म्हणजे मोठ्या प्रमाणावर जी पसरलेली गावं आहेत ना, तीच माझी दैवत आहेत आणि ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे. गाव हेच दैवत आहे आणि तिथल्या लोकांची सेवा, ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे आणि ग्रामदेवता हेच माझा आराध्य आहे. अशा प्रकारे त्यांनी अर्पण पत्रिकेमध्ये आपली स्पष्ट भूमिका मांडलेली या ग्रंथामध्ये दिसून येते. या ग्रंथाला 9 प्रस्तावना आलेल्या आपल्याला दिसून येतात. किती प्रस्तावना आलेल्या आहेत? तर 9 प्रस्तावना आलेल्या आपल्याला दिसून येतात. या ग्रंथाच्या प्रारंभीच जी प्रार्थना म्हणून या ग्रंथ वाचनाला प्रारंभ करायचा आहे, त्या प्रार्थनेचा देखील विचार आपल्याला या ग्रंथाबद्दल सविस्तर विचार करत असताना करावा लागतो की ही प्रार्थना म्हटल्यानंतरच आपल्याला ग्रंथ वाचन करण्याचा अधिकार आहे आणि ती प्रार्थना कोणती आहे ते आपल्याला इथं पाहणं गरजेचं आहे. तुकडोजी महाराजांनी जी प्रार्थना सांगितलेली आहे ती ही की नमो सद्गुरु ज्ञान दीपा प्रकाशा, नमो सद्गुरु ज्ञान दीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैत्यहारी, नमो त्वकृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी, तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा. इथे फार महत्वाचं आहे, काय म्हणतात बघा. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देहकारी पडू दे, कडे हे वळ कळो हे वळो देहकारी पडू दे. घडो दे प्रभो ये वडे हे घडू दे, घडो दे प्रभो ये वडे हे घडो दे. आणि या पद्धतीनं त्यांचं महत्वाचं काय आहे की देह काय, कशासाठी देह माझा पडू दे? तर या गावाच्या विकासासाठी पडू दे. अशा प्रकारची प्रार्थना, अत्यंत महत्वाची प्रार्थना
या ग्रंथ वाचनाच्या पूर्वी, पठणाच्या पूर्वी आपल्याला सगळ्यांना म्हणायची आहे आणि या प्रार्थनेचा अर्थ देखील आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। या ग्रंथाच्या संबंधानं अनेक महनीय व्यक्तींनी गौरवोद्गार काढलेले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये राष्ट्रसंत गाडगे महाराज ग्रामगीतेबद्दल फार विस्ताराने लिहितात। आचार्य विनोबा भावे आहेत, पंडित नेहरू आहेत, आचार्य आर्य नायकम आहेत, महामहोपाध्याय वावी मिराशी आहेत, पु ल देशपांडे, वि स खांडेकर, गत्र माडखोलकर, प्राध्यापक कुसुमावती देशपांडे, आचार्य आत्रे, यशवंतराव चव्हाण, सी डी देशमुख, नागपूर विद्यापीठाने देखील या ग्रंथाबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत। श्री भारदे, न्यायमूर्ती सर भवानी शंकर नियोगी, वेदमूर्ती श्रीपाद सातवळेकर, प्राचार्य सोनोपंत दांडेकरजी, हरिभक्तीपरायण धोंडा महाराज देगलूरकर, आप्पासाहेब पटवर्धन, कुलगुरू वी व्ही कोलते, ॲडव्होकेट मशी मंडले यासारख्या विभूतींनी या ग्रामगीतेचं महत्व आपल्या जीवनामध्ये कसं आहे त्याबद्दल समर्पक शब्दामध्ये लिहिलं गेलेलं आहे। खरं तर या त्यांच्या गौरवोद्गारांचा देखील अभ्यास जर आपण केला तरीही ग्रामगीतेच्या निर्मितीतनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केवढं हिमालय एवढं काम केलं हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये। या ग्रंथाची जी अर्पण पत्रिका आहे ती देखील खरोखरच आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे। काय अर्पण पत्रिका ते देखील बघा। ती अर्पण पत्रिका अशी आहे, सर्व ग्रामासी सुखी करावे, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा। काय बघा, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा। कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडीही नाही नेटकिसी, स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगती तरची, ऐशा भोया शंकरासी, सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझसी, प्राप्त व्हावी मना वाटे, मनोनी केली ग्रामगीता, जागृत व्हा या ग्रामदेवता। कशासाठी ग्रामगीता केलेली आहे? अर्पण पत्रिकेमध्ये या शेवटच्या ओळींच्या मध्ये बघा तुकडोजी महाराज म्हणतात कशासाठी ग्रामगीता निर्माण केली, मनोनी केली ग्रामगीता, जागृत व्हा या ग्रामदेवता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वांशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळे, विश्वा माझी या योगे। ग्रामीण भागातल्या लोकांचं महत्व आणि ग्रामीण भागाचं किंवा खेड्यांचं महत्व विश्वामध्ये व्हावं हा उद्देश या ग्रामगीतेच्या निर्मिती पाठीमागचा आहे। मनोनी तुझसी करीतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेची व्हावे आदि उत्थान, विश्वा माझी मनोनिया, विश्वा माझी मनोनिया, ऐसेच होऊ जनिवनी, संतोष होईल माझिया मनी, मित्रत्व वाढो त्रिभुवनी, तुकडे आमने ध्येय हेची। या पद्धतीनं खेड्याखेड्यातल्या माणसांच्या मध्ये मित्रत्व निर्माण व्हावं आणि त्यांची उन्नती व्हावी, विश्वामध्ये त्यांचा डंका वाजावा, या उद्देशाने ही ग्रामगीता निर्माण केली गेलेली आहे। अशा प्रकारची अर्पण पत्रिका या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते। ग्रामगीतेमध्ये जो अर्थ संदेश तुकडोजी महाराजांनी दिलेला आहे तो देखील आपण पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे। काय म्हणतात तुकडोजी महाराज अर्थ संदेशामधनं, जे कोणी माझे स्नेही प्रेमळ, त्यांनी करावा ग्रंथाचा सुकाळ, घरोघरी चालवावा प्रचार निर्मळ ग्रामगीता वाचनाचा। काय म्हणतात, आपल्या लोकांचं कर्तव्य आता हेच असू शकतं की ह्या वाङ्मयाला करोडोमुखी व कानी जाऊ द्यावं, हजारो भाविकात ती भक्ती वाढवावी आणि त्या वाङ्मयाची जी कीर्ती आहे ती स्वार्थपूर्तीसाठी न पसरविता परोपकार पुण्याच्या पापाचा परपीडम या प्रवृत्तीनं समजून घेतली पाहिजे, वाढवली पाहिजे। म्हणजे काय, तर त्यांना असं म्हणायचंय की या ग्रामगीतेचा प्रचार आणि प्रसार याच्यातनं परपीडा नाहीशी व्हावी, पाप नाहीसं व्हावं आणि परोपकाराची भावना पुण्य वृद्धिगत व्हावं, आपुलकी स्नेह निर्माण व्हावा, हे काम आपण सगळ्यांनी करावं
अशा प्रकारची अपेक्षा इथं व्यक्त केलेली आपल्याला दिसून येते। हे देखील या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला या ठिकाणी आपल्याला सांगावयाचं आहे। तर अशा प्रकारे या ग्रंथामध्ये जे जे काही आलंय त्याबद्दलचा विचार आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। आता या ग्रामगीतेचे जे 8 पंचक आहेत आणि या 8 पंचकांच्या मध्ये प्रत्येक पंचकाच्या जो पहिला अध्याय येतो त्या पहिल्या अध्यायाच्या प्रारंभी त्या अध्यायामध्ये आलेल्या विषयानुरूप एक चित्र त्यांनी दिलेलं आहे महापुरुषाचं, ईश्वराचं म्हणा, आणि त्या महापुरुषाबद्दलची काही माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्या महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही लेखन केलं त्याचा एखादं उदाहरण, त्यांच्या काव्यपंक्ती, त्यांची रचना देऊन त्या अध्यायाला समर्पक अशा पद्धतीचे चित्र आणि त्या महापुरुषांचे विचार देऊन मला वाटतं ग्रामगीतेत हे एक अत्यंत महत्त्वाचं काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता या 8 पंचकांच्या मध्ये जे 41 अध्याय आलेले आहेत त्यापैकी प्रत्येक अध्यायाच्या प्रारंभी त्या अध्यायाचं नाव आणि त्या अध्यायाच्या विषयानुरूप आलेलं चित्र आणि त्या चित्राबद्दलची माहिती आणि त्या चित्रात उदाहरणार्थ समजा पहिलं चित्र आलेलं आहे, पहिल्या अध्यायामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पहिलं चित्र आहे आणि त्या ठिकाणी मग त्यांचे विचार तर आपण सगळे बघणारच आहोत। जेव्हा आपण दुसरा अध्याय बघतो तेव्हा त्या अध्यायाच्या मध्ये आपल्याला काय दिसून येतं तर श्री समर्थ रामदास स्वामींचं चित्र आहे आणि आता रामदास स्वामींचा थोडक्यात परिचय त्यांनी तिथं दिलेला आहे आणि या रामदास स्वामींच्या बद्दलचं मग त्या ठिकाणी अध्यायात अनुरूप चित्र देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं आणि मग त्यांच्या काही काव्यपंक्ती आहेत त्या तिथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपला व्हिडिओ मला असं वाटतं की आपण प्रत्येक व्हिडिओ 30-40 मिनिटाचेच बनवणार आहोत, तर हा व्हिडिओ या ठिकाणी आपण समाप्त करूया आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रत्येक अध्यायाच्या पूर्वी दिलं गेलेलं महापुरुषाचं चित्र, त्या चित्राबद्दलची माहिती आणि त्या चित्रात असणाऱ्या महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सांगितलेला एक विचार कशा पद्धतीनं तुकडोजी महाराजांनी घेतलेला आहे त्याचा विचार आपण पुढच्या व्हिडिओत भाग 2 मध्ये पाहूया आणि त्यानंतर हे सगळं चित्र आणि त्याबद्दलची माहितीची व्हिडिओ झाल्यानंतर आपण प्रत्येक अध्यायामध्ये तुकडोजी महाराजांनी कशा पद्धतीचे विचार त्यांच्या ओवीच्या माध्यमातून सांगितलेले आहेत त्याचा सार रूपाने विचार आपण करत करत पुढे जाणार आहोत। तुर्तास आज या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एकंदर ग्रामगीतेची रचना कशा पद्धतीची झालेली आहे, त्याच्यात ओव्या कशा आलेल्या आहेत, किती आलेल्या आहेत, कुठले कुठले अध्याय आलेले आहेत आणि कुठले कुठले पंचक आलेले आहेत या सगळ्यांचा संक्षेपाने विचार या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे। तुर्तास या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देतो। पुढच्या व्हिडिओसाठी देखील आपण असंच अवधानाचं या ठिकाणी दान द्यावं, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली 9व्या अध्यायामध्ये म्हणाले होते ना, तरी अवधान एक वेळे दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। तुम्हाला खऱ्या अर्थानं जर सुखी व्हायचं असेल तर लक्षपूर्वक ऐकणं देखील अत्यंत महत्वाचं आहे। माऊली एका ठिकाणी म्हणाले की अहो चंद्रकांतू द्रवता किर होय, परिते हातवटी चंद्रिकी आहे, वक्ता तो वक्ताची नोहे श्रोत नेविन। तुम्ही जोपर्यंत ऐकत नाहीत तोपर्यंत सांगणाऱ्याच्या सांगण्याला काही किंमत येत नाही आणि म्हणून तुम्ही श्रोत्यांनी अवधानाचं दान इथून पुढच्या व्हिडिओसाठी देखील द्यावं। एवढंच नाही, ते जे मी काही 100-150 व्हिडिओ रामकृष्ण बदने या इंग्रजी नाव असलेल्या यूट्यूबवरती टाकलेले आहेत, ते सगळे व्हिडिओ आपण श्रवण करण्यासाठी अवधानाचं ध्यान द्यावं अशा प्रकारची आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आज तुर्तास या व्हिडिओला या ठिकाणीच पूर्णविराम देतो। नमस्कार।